ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. महायुतीतील तिन्ही पक्ष 75% स्थानिक स्वराज्य संस्थेत सत्तेत असतील. पराभव झाल्यानंतर विरोधक षडयंत्र असल्याचं म्हणतील. मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला. अतिवृष्टीनं राज्यात अतोनात नुकसान. राज्याकडून आर्थिक मदतीसाठी कोणताही प्रस्ताव अद्याप केंद्राकडे नाही. सरकारकडून केंद्राला प्रस्ताव पाठवण्यात आला. प्रस्तावानंतरच केंद्राच्या पथकाकडून राज्यात नुकसानाची पाहणी. फडणवीसांकडून स्पष्ट. सरकारकडून शेतकऱ्यांची फसवाफसवी सुरू. राज्य सरकारनं अद्याप केंद्राकडे प्रस्ताव न पाठवल्यानं सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका. काही लोक राजकीय कारणानं पर्यावरणवादी झालेत. जास्तीत जास्त झाडं कशी वाचवता येऊ शकतात याबाबत विचार सुरू. तपोवनमधील वृक्षतोडीच्या संदर्भातील टीकेनंतर फडणवीसांचा निशाणा. तपोवनातील वृक्षतोडी संदर्भात सामोपचारानं तोडगा काढला पाहिजे. ट्विट करत अजित पवारांकडून सयाजी शिंदे यांच्या भूमिकेचं समर्थन. नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडी विरोधातील आंदोलनाला कलाविश्वाचा पाठिंबा. कलाकारांकडून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त. नेत्यांना काय वाटतं यापेक्षा कायदा काय सांगतो हे महत्त्वाचं. कायद्यांतर्गत निर्णय निवडणूक आयोग घेतं आणि घेत राहील. निवडणुका पुढे ढकलण्यावरून नेत्यांच्या नाराजीनंतर राज्य निवडणूक आयोगाची भूमिका. नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल 21 डिसेंबरला. ईव्हीएमच्या स्ट्रॉंग रूम बाहेर राजकीय पक्षांना पहारा देण्याची मुभा. निवडणूक आयोगाकडून परवानगी. निवडणुकीचा खेळखंडोबा आणि दिवसही वैऱ्याचा. निवडणुकांची मतमोजणी पुढे गेल्यानं सामनातून टीका. स्थानिक स्वराज्य संस्था वॉर्ड आरक्षण प्रश्नावर हायकोर्टात सुनावणी. काही ठिकाणी आरक्षण मर्यादा ओलांडल्यानं जिल्हा परिषद निवडणुका 2 टप्प्यात होण्याची शक्यता. 17 जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडली. बीएमसी निवडणुकीसाठी भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी. 15 दिवसात भाजपकडून 1800हून अधिक इच्छुकांच्या मुलाखती. एका वॉर्डमध्ये 7 ते 8 जण भाजपकडून इच्छुक. ठाणे मतदार यादीत 3500. पंकज, सुरेश, रमेश अशी एकेरी नावं. आडनावांची कुठलीही नोंद नाही. राजन विचारेंचा दावा. सदोष प्रारूप याद्या तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी. वरळी मतदारसंघात जवळपास 6500 दुबार नावं. माझ्यासह मुलांचीही नावं दुबार मतदार यादीत. वरळीत 1100 नावं मृत व्यक्तींची. सुनील शिंदे यांचा आरोप. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना आज रंगणार. मालिका जिंकण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरणार. मालिकेत भारताची 1-0 आघाडी. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.